नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण जी समोर दिसत आहे ती टोट बॅग कशी विणायची हे बघणार आहोत। ही टोट बॅग कॉटनच्या धाग्याने विणलेली आहे। हा कॉटनचा धागा आहे। यासाठी 7 नंबरच्या सुया वापरलेल्या आहेत आणि साधारणपणे 75 ते 100 ग्रॅम इतकं लोकर किंवा हा धागा लागलेला आहे। बॅग बनवायला तशी खूप सोपी आहे। या बॅगेची सुरुवात इथून झालेली आहे। हे दोन भाग वेगवेगळे विणून नंतर पुन्हा एकत्र करून हा खालचा पूर्ण भाग विणलेला आहे। हा पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग असे हे दोन भाग विणून मग नंतर बाजूने असे शिवलेले आहेत। आपण कुठलाही धागा याच्यासाठी आणखीन सुया वापरू शकता। फारसं काही याला सुयांचं मोजमाप नाही आहे। मी याच्यासाठी 7 नंबरच्या सुया वापरलेल्या आहेत। हा 4 प्लायचाच धागा आहे पण कॉटनचा आहे। कृपया व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। टोट बॅग आपण विणायला सुरुवात करायची आहे। 7 नंबरच्या सुया घेतलेल्या आहेत आणि हा कॉटनचा धागा घेतलेला आहे। तर तो थोडासा किंचितसा जाड धागा घ्यायचा बॅग विणताना। तर 3 टाके घातलेले आहेत। पहिल्या 2 ओळी म्हणजे 2 वेळा हे सगळे सुलट विणून घ्यायचे। हे एक वेळा झालं। आता दुसऱ्यांदा म्हणजे ही दुसरी ओळ दोन ओळी झाल्या। आता प्रत्येक सुलट ओळीला पहिल्या एका टाक्याचे 2 टाके करायचे आहेत। म्हणजेच एक सुलट पुढून विणायचा आणि त्याच टाक्यातून एक मागून विणायचा म्हणजे एका टाक्याचे 2 टाके होतात। त्यानंतर से 2 सुलट। आता 4 टाके झाले। प्रत्येक ओळीला पहिल्या एकाचे 2 करायचे, त्यामुळे त्या ओळीला एक एक टाका वाढत जाणार आहे। पुन्हा या एका टाक्याचे 2 करायचे, पुढून सुलट करायचा पहिल्याचा, त्यानंतर तोच टाका मागून सुलट विणायचा म्हणजे एकाचे 2 होतात। आता 5 टाके सुईवर झाले। ह्याचे एकाचे 2 करायचे, पहिल्या टाक्यातून पुढून एक सुलट नेहमीप्रमाणे आणि त्याच टाक्यातून पाठीमागून सुलट विणला की एकाचे 2 होतात। पुढचे सगळे टाके हे सुलट विणायचे आहेत। आता 6 टाके झालेले आहेत सुईवर। पुन्हा एकाचे 2 करायचे, पुढचे सगळे सुलट याप्रमाणे। आता सुईवर 7 टाके झालेले आहेत। पुढची ओळ पहिल्या एकाचे 2 करायचे, त्यानंतर एक टाका सुलट विणायचा म्हणजेच 3 टाके झाले हे। आता आपल्याला इथून पुढे 2 मार्कर लागणार आहेत। इथे एक मार्कर घालायचा, त्यानंतर एक सुलट विणायचा, आत धागा घ्यायचा, 2चा 1 करायचा, पुन्हा मार्कर लावायचा, शेवटचे 2 सुलट। 7 टाके झाल्यानंतर आपण इथे एक सुलट विणून आत धागा घेतला आणि 2चा 1 केला। आता जी ओळ आता इथून पुढच्या ओळी एकसारख्याच आहेत त्या अशा की पहिल्या एका टाक्याचे 2 करायचे, त्यानंतर
मार्कर पर्यंतचे जे टाके आहेत ते सुलट विणायचे, मार्कर ठेवायचा। आता याच्या आधीच्या ओळीला आपण एक टाका वाढवला, या ओळीला हे तीनही टाके सुलट विणायचे आहेत, म्हणजे वाढवायचे नाहीत। म्हणजेच 2चा 1 करायचा नाही आहे या ओळीला, एका ओळीला करायचा, एका ओळीला करायचा नाही। आता त्याच्या पुढची ओळ, या ओळीला प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला पहिल्या एकाचे 2 करायचे, त्यानंतर मार्कर पर्यंतचे टाके सगळे सुलट, मार्कर ठेवायचा। सुलट ओळीला नेहमी 1 सुलट आतून 2चा 1 याप्रमाणे 2 मार्करच्या मध्ये जे टाके आहेत विणायचे आहेत। आता या ओळीला आपण इथे 2चा 1 केला, त्याच्या पुढच्या ओळीला ते सगळे सुलट विणायचे आहेत। म्हणजेच अल्टरनेट ओळीला किंवा एकाड एक ओळीला फक्त 2 आत धागा घेऊन 2चा 1 करायचा आहे। हे बघा, त्याचं कारण असं आहे की इथे आपल्याला मध्ये जाळी हवी आहे म्हणून ते करायचे। आता पुन्हा पहिल्या टाक्याचे एकाचे 2 करायचे, मार्कर पर्यंतचे टाके सगळे सुलट विणायचे, मार्कर ठेवायचा। आता मागच्या ओळीला आपण आत धागा घेतला होता, या ओळीला आत धागा घ्यायचा नाही, तर ते सगळे टाके सुलट विणायचे, मार्करच्या पुढचे टाके, दुसऱ्या मार्करच्या पुढचे टाके पण सुलट विणायचे। याप्रमाणे विणकाम करत जायचं आहे। आता प्रत्येक सुलट ओळीला हे करायचं आहे। इथून पुढे सगळ्या ओळी ह्या अशा असणार आहेत। प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला एकाचे 2 टाके करायचे, त्यानंतर पहिल्या मार्कर पर्यंतचे सगळे टाके हे सुलट विणायचे, मार्कर नंतर सुलट ओळीला पहिला 1 सुलट विणायचा, आत धागा घेऊन ह्या 2चा 1 करायचा, त्यानंतर मार्कर येईल दुसरा, मार्करच्या नंतरचे सगळे टाके सुलट विणायचे, त्यानंतर पाठीमागची ओळ, दुसरी ओळ म्हणूया आपण त्याला, ही पहिली ओळ झाली। आता दुसरी ओळ, दुसऱ्या ओळीला परत पहिल्या टाक्याचे एकाचे 2 करायचे, पहिल्या मार्कर पर्यंतचे सगळे टाके सुलट, मधले 3 सुलट, परत त्याच्या पुढचे सगळे सुलट। याप्रमाणे हे विणकाम येत जाणार आहे। याप्रमाणे टाके संख्या वाढत जाऊन ह्या 2 ओळी पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत आणि 31 टाके राहिल्यानंतर हे टाके वाढवणं थांबवायचं आहे। एकूण टाके 31 होईपर्यंत हे असं विणत जायचं आहे आणि थांबायचे। टोटसाठीचे 31 टाके होईपर्यंत वाढवायचे होते, तर ते झालेले आहेत। हे 31 टाके आहेत सुईवर। पंधरा दोन्ही 30 आणि 31 बरोबर टाके आहेत। 31 टाके झाल्यानंतर हा शेप किंवा आकार असा दिसत असणार आहे। ही सुलट बाजू आहे। सुलट बाजू कुठली ते सहज ओळखू येतं, याचं कारण असं की सुलट बाजूलाच आपण इथे मधले 2चा 1 करतो। आता हा जो आहे तो एक भाग झाला, याप्रमाणेच दुसरा भाग करायचा आहे। तर हा जो धागा आहे तो इथे कट करून टाकायचा आणि हा भाग ज्याप्रमाणे विणलेला आहे त्याचप्रमाणे दुसरा भाग विणून घ्यायचा आहे। तर आपण तो विणून घेऊया। अगदी हा भाग जसा विणलाय तसाच दुसरा विणायचा, 31 टाक्यापर्यंत येऊन थांबायचे आणि हा असा दुसरा भाग विणून झाल्यावर मग पुढचा भाग। टोटचे 31 टाके होईपर्यंत आपण हे 2 भाग विणून घेतलेले आहेत। तर आता 62 टाके असणार आहेत। हे 31 आणि हे 31। ही पण सुलट बाजू आहे, ही पण सुलट बाजू आहे। आता पुढची ओळ विणायची आहे।
एक लक्षात ठेवायचं आहे की आता इथून पुढे हे दोन भाग एकत्र करायचे आहेत, तर ते एकत्र करताना हे सुलट बाजू जी आहे किंवा राईट साईड ती आपल्याकडे असली पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये. तर ही आणि ही सुलट बाजू आहे आणि ती आपल्याकडे आहे. आणि आता पुढची ओळ आपण विणायची आहे. आता हे दोन भाग एकत्र कसे करायचे ते बघूया. तर आता हे पहिले 14 टाके आहेत ते सुलट विणायचे. हे 14 सुलट विणले. मार्कर आहे असा पुन्हा रिप्लेस करायचा आहे. हे मधले 3 टाके असेच विणायचे आहेत. एक सुलट ओळ आहे त्यामुळे आत धागा घेऊन 2चा 1 करायचा. परत मार्कर रिप्लेस करायचा. आता 2चा 1 झाल्यानंतर इथे 1 टाका वाढवायचा आहे, तर तो याप्रमाणे वाढवायचा. हा इथला जो धागा आहे ह्यामध्ये जो दिसत आहे या टाक्याच्या आणि या टाक्याच्या मध्ये जो धागा आहे तो उचलायचा आणि तो मागून विणायचा की एक जास्त टाका विणला जाईल. तर हा आपण आता उचलला तर तो मागून सुलट विणायचा आहे. हे बघा, तर तो एक एक्स्ट्रा झाला. त्यानंतर आता 13 टाके सुलट विणायचे. ही एकच गोष्ट आता आपण इथे नवीन केलेली आहे. इथे 1 टाका वाढवला. आता तिथून पुढे 13 टाके सुलट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. हा 1 टाका राहिलेला आहे यातला. आता 13 टाके केल्यानंतर हा या भागातला हा शेवटचा टाका आणि या भागातला हा पहिला टाका असा 2चा 1 करायचा. याप्रमाणे सुलटच सगळे विणकाम आहे. याप्रमाणे हा 2चा 1 केला. आणि आपण आता असं करूया की हा जो धागा आहे तो सुटून बाहेर येऊ नये म्हणून इथे एक अशी गाठ घालून टाकू आपण याप्रमाणे, की जेणेकरून तो टाका बाहेर येणार नाही. त्यानंतर पुन्हा 13 टाके सुलट विणायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. त्यानंतर आता इथे पण 1 टाका विणायचा आहे. म्हणजे 2 मध्ये हा जो धागा दिसतो तो असा उचलून घ्यायचा आणि त्याचा पाठीमागून 1 करायचा की त्याचा एक एक्स्ट्रा किंवा जादा टाका आपण हा विणलेला आहे. इथे ज्याप्रमाणे वाढवला त्याचप्रमाणे इथेही वाढवला. त्यामुळे आता 2 टाके वाढवले आणि एकूण टाक्यांमध्ये इथे 2चा 1 केल्यामुळे 1 टाका कमी झाला आणि 2 टाके आपण नवीन घातलेले आहेत. एवढंच आहे. हे 2 भाग करण्याकरता विण घालणार आहोत किंवा डिझाईन घालणार आहोत त्यासाठीची ही ॲडजस्टमेंट असणार आहे. त्यानंतर पुन्हा 1 सुलट, आत धागा घेऊन 2चा 1, मार्कर आहे असा ठेवायचा आणि शेवटचे 14 टाके पुन्हा सुलट विणायचे. 13 आणि 14 ही सुलट बाजू आहे. आता दुसरी पाठीमागची ओळ विणण्यापूर्वी इथे 14 टाके आहेत. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 7 दोन्ही 14. इथे पण 14 टाके आहेत. हे 14, हे मधले 3 टाके हे कायम असेच राहणार आहेत आणि ह्या 2 मधल्या मार्कर्सच्या मध्ये हे 29 टाके असले पाहिजेत. आपण मोजून बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 दोन्ही 28 आणि 1 29. तर हे मध्ये 29 टाके आहेत. आता एकूण सुईवर हे 14 हे 14 आणि हे 29 आणि हे 3 आणि 3 6 असे सगळे मिळून हे
63 टाके सुईवर असले पाहिजेत. बरोबर 63 टाके आहे. आता ही सगळी ओळ सुलट विणायची आहे. पाठीमागची ओळ मार्कर हे आहे असे ठेवायचे आहेत आणि शेवटपर्यंत सुलट ओळीला एक सुलट आत धागा घेऊन 2चा 1 हे या 2 मार्करच्या इथे हे शेवटपर्यंत चालू राहणार आहे. ही ओळ मात्र सगळी सुलट विणायची. ही ओळ सगळी सुलट विणून झालेली आहे. आता दोनही भाग एकाच सुईवर आहेत. आता पुढे टोटचा मधला किंवा महत्त्वाचा भाग सुरू होणार आहे. तर यामध्ये काय आहे की हे जे 2 मार्कर्सच्या मध्ये जे दिसत आहेत हे टाके असेच जसे आहेत आत्ता आपण ज्याप्रमाणे विणत आहोत त्याप्रमाणेच विणायचे आहेत. ह्या मधल्या 29 टाक्यांमध्ये एक आपण डिझाईन घालणार आहोत आणि ह्या कडेच्या 14 टाक्यांमध्ये एकसारखं डिझाईन घालणार आहोत. तर या 2 भागांमध्ये एकसारखं डिझाईन असणार आहे आणि मधल्या 29 टाक्यांमध्ये दुसरं डिझाईन असणार आहे. तर ते कसं घालायचं हे आपण बघूया. तर 14 टाके आहेत. तर पहिला टाका हा सुलट विणायचा, कारण का शिवण्यासाठी व्यवस्थित शिवता यावं म्हणून. दोन्ही बाजूने हा टाका पहिला आणि शेवटचा नेहमी सुलट विणायचा आहे. इथलं डिझाईन सुरू होणार आहे तर ते सोपं आहे. एक सुलट एक उलट याप्रमाणे करायचे. अगदी सोपं आहे. एक सुलट एक उलट याप्रमाणे विणत जायचं. 13 टाके आहेत. हे एक सुलट एक उलट विणायचे. पहिला टाका आपण सुलट विणलेला आहे. त्यानंतर मधले टाके हे आहेत असेच विणायचे. सुलट ओळीला एक सुलट आत धागा घेऊन 2चा 1 हे नेहमीप्रमाणेच करायचं आहे. त्यासाठी मार्कर काढायचे नाही आहे. आता इथला जो आहे 29 टाक्यांमध्ये ते डिझाईन आपण घालायला सुरुवात करायचं आहे. तर त्यामध्ये पहिला टाका सुलट विणायचा. त्यानंतर हा विणीतला पहिला टाका आहे. याच्यानंतर स्टार सुरू होतो त्यामुळे हा एक सुलट एकदाच विणायचा, तो रिपीट करायचा नाही आहे. रिपीटेशन हे इथून पुढच्या टाक्यांचं येईल. तर ही विण अशी आहे की 3चा 1 करायचा. याप्रमाणे टाके 3चा 1 केल्यानंतर काढून टाकायचे नाही आहेत सुईवरून. त्यानंतर हा जो पहिला टाका आहे त्यातून पुन्हा तो सुलट विणायचा आणि मग काढायचा आहे आणि पुन्हा 2 मधून 1 काढायचा. 2चा 1 मधून पुन्हा विणायचा. म्हणजेच 3 टाक्याचा 1 केल्यानंतर पुन्हा त्याचे 3 टाके राहिलेले आहेत. याप्रमाणेच विणत जायचं आहे सगळं. पुन्हा 3चा 1 करायचा. पहिल्या एका टाक्याचा पुन्हा विणायचा आणि पुन्हा शेवटचे 2 राहिलेले आहेत त्याचा 1 विणायचा. म्हणजे 3चे 3 टाके राहिले. हे बघा. पुन्हा या पद्धतीनं पूर्ण ओळ करायची आहे. पहिला सुलट विणल्यानंतर 3चा 1 करून त्याचे पुन्हा टाके विणायचे. याप्रमाणे विणायचं आहे. हे बघा. 3चा 1 केला. त्यातल्या पहिल्या टाक्याचा पुन्हा 1 विणला आणि राहिलेले 2 आहेत त्याचे पुन्हा 1 केला. याप्रमाणे 3चे 3 टाके राहिलेले आहेत. याप्रमाणे विणत जायचं आहे. शेवटचे 3 टाके उरेपर्यंत याप्रमाणे विणायचं आहे. हे बघा. पुन्हा शेवटचे 3चा 1 करायचा. त्यातल्या एकाचा पुन्हा विणायचा आणि याप्रमाणे 3चे 3 टाके राहतात. शेवटचा 1 टाका राहिलेला आहे तो सुलट विणायचा. मार्कर आहे असा ठेवायचा. पुन्हा इथे 1 सुलट आत धागा घ्यायचा. 2चा 1 मार्करच्या मधले टाके इथले 3 टाके हे याचप्रमाणे सगळीकडे विणायचे आहेत. आता इथे सुद्धा आपण मगाशी ज्याप्रमाणे विणलेलं आहे त्याप्रमाणे विणायचं. पहिल्या 14 टाक्यांमध्ये जे विणलं तेच करायचं आहे. 1 सुलट
एक उलट याप्रमाणे करायचं आहे। हे पहिल्या आणि शेवटचे 14 टाके आहेत, त्यामध्ये ही वीण आहे आणि मधले 29 टाक्यांमध्ये आपण वेगळी डिझाईन किंवा वीण घातलेली आहे। हे दोन्हीही वीण अगदी सोप्या आहेत। शेवटचा टाका दोन्हीकडून सुलट विणायचा, हा या विणीमधला नाही आहे। पहिली ओळ झालेली आहे। दुसरी ओळ आता पहिला टाका नेहमीप्रमाणे सुलट विणायचा, दुसरी ओळ पहिला टाका सुलट झाल्यानंतर ह्या 13 टाक्यांसाठी हा पॅटर्न असणार आहे। दुसरी ओळ आहे ही एक उलट एक सुलट याप्रमाणे विणायचं आहे, एक उलट एक सुलट याप्रमाणे विणायचं आहे। आता हे मधले 3 टाके ते सगळे सुलट विणायचे। मार्कर आहे असा ठेवायचा आहे। मधल्या 29 टाक्यांची ही दुसरी ओळ ती सगळी उलट करायची। सोपी आहे ही ओळ, सगळी उलट करायची आहे। सगळे 29 टाके उलट विणायचे, हे कुठेही कमी होत नाही आहेत, एवढं लक्षात ठेवायचं आहे। जेवढे टाके मध्ये आहेत तेवढेच तिथेही राहतात, आणखीन साईडला पण 14 टाके आहेत तेवढेच राहतात। मार्कर पुन्हा प्लेस करायचा जसा आहे तसा, मधले टाके सगळे 3 हे सुलट विणायचे, हे कायम उलट ओळीला। त्यानंतर हे जे आहेत यातली दुसरी ओळ जशी पहिल्या आपण 14 टाक्यात विणली त्याचप्रमाणे एक उलट एक सुलट याप्रमाणे करायची आहे। शेवटचा टाका सुलट नेहमीप्रमाणे विणायचा दोन्हीकडून। दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे। पहिला सुलट, तिसरी ओळ एक उलट एक सुलट याप्रमाणे हे 13 टाके पूर्ण करायचे आहेत। पहिला टाका आपण सुलट विणतो नेहमी, फक्त उलट टाक्याने सुरुवात करायची। इथलं काम हे सगळं उलट सुलटच आहे, फक्त उलट कधी सुरुवात करायची आणि सुलट कधी एवढंच इथे लक्षात ठेवायचं आहे। आता मध्ये नेहमीप्रमाणे एक सुलट, आत धागा घ्यायचा, नेहमीप्रमाणे 2चा 1 करायचा, परत मार्कर आहे तसा ठेवायचा। मधले 29 टाके यावेळी सगळे सुलट विणायचे आहेत। मधले सगळे 29 सुलट झाले, हे 3 एक सुलट, आत धागा घेऊन 2चा 1 याप्रमाणे करायचे आहेत। यामध्ये काही बदल नाही आहे। इथे ही ओळ पहिल्या 14 टाक्यांप्रमाणेच एक उलट एक सुलट याप्रमाणे करायची आहे। तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे। हा शेवटचा टाका सुलट विणायचा, पहिला सुलट आणि चौथी ओळ इथे आता सुलट टाक्यापासून सुरुवात करायची, एक सुलट एक उलट याप्रमाणे विणकाम करायचं। अर्थात पहिला सुलट टाका सोडून एक सुलट एक उलट याप्रमाणे विणायचे आहेत 13 टाके। मधले 3 टाके उलट ओळीला आपण सुलट विणतो तसे विणायचे। हे मधले 29 टाके पण या ओळीला सुलट विणायचे आहेत। त्यानंतर इथे पुन्हा आपण एक सुलट टाक्याने सुरुवात करायची, एक सुलट एक उलट पहिल्या आपण 14 टाक्यांप्रमाणेच। शेवटचा टाका एक सुलट विणायचा आहे। ही चौथी ओळ आहे डिझाईनची, 4 ओळींचाच पॅटर्न किंवा डिझाईन आहे हे। तर ही शेवटची ओळ आहे डिझाईनमधली, दोन्ही डिझाईन्सची 4ही ओळी पूर्ण झालेल्या आहेत। चौथी ओळ ही डिझाईनची पूर्ण झाली। इथल्या ह्या 4 ओळी आहेत, या 4 ओळी आहेत। तुम्हाला हळूहळू डिझाईन ही वेगळी दिसायला लागेल। तर हा जो 4 ओळीचा पॅटर्न आहे तो पूर्ण झाल्यानंतर हे इथे असं एक एक अशी जी बी असते त्याप्रमाणे हे दिसतं। तर हे एक झालेलं आहे, तर असे आणखीन 5 पॅटर्न पूर्ण करायचे आहेत। हे दोन्ही याप्रमाणेच विणत जायचं, म्हणजे मधला जो
भाग आहे तो त्या विणीप्रमाणे विणायचा. आता हा एक भाग पूर्ण झालेला आहे 4 ओळींचा, असा आणखीन 5 वेळा पूर्ण करायचा. त्याबरोबरच इथलाही भाग आणि इथलाही भाग त्या विणीप्रमाणे पूर्ण होत जाईल आणि मग आपण पुढे काय करायचं ते बघायचं आहे. तर हा 4 ओळीचा आणि हाही 4 ओळीचा पॅटर्न आहे. म्हणजे थोडक्यात आणखीन ह्या 5 हे पॅटर्न पूर्ण होईपर्यंत म्हणजेच आणखीन 20 ओळी आपण करायच्या आहेत याच पॅटर्नच्या आणि मग थांबायचं आहे. तर करून घेऊया. लक्षात एवढंच ठेवायचं आहे की हा एक पॅटर्न याप्रमाणे दिसतो. असे आणखीन 5 पॅटर्न लक्षात ठेवण्यासाठी हे सोपं आहे म्हणून सांगते की हे आणखीन 5 पॅटर्न पूर्ण झाल्यानंतर थांबायचं आहे. टोट बॅग आपण विणत आहोत. तर हे मधले जे डिझाईन आहे ते 6 झाल्यानंतर थांबायचं होतं. तर ते 6 झालेले आहेत. मोजून बघूया. 1 2 3 4 5 6. 6 म्हणजे 6 वेळा हा मधला पॅटर्न पूर्ण होईल इथंपर्यंत थांबायचं होतं. हे झाल्यानंतर इथून पुढे आता मधले टाके आणि इथले टाके कमी होत जाणार आहेत. तर ते कसे करायचे हे आपण बघणार आहोत. पुढची ओळ आहे. पहिला नेहमीप्रमाणे सुलट विणायचा आहे. आता इथे 2चा 1 करायचा. एक लक्षात ठेवायचं आहे की विण ज्याप्रमाणे येते त्याप्रमाणे 2चा 1 करायचा. आता यावेळी इथे सुलट येणार आहे आणि इथे उलट येणार आहे. आपल्याला 2चा 1 करायचा आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं की हा जो दुसरा टाका असेल तो जो विणायचा आहे त्या पद्धतीने 2चा 1 करायचा आहे. यामध्ये इथे उलट टाका येणार आहे या ओळीला. तर या 2चा 1 उलट प्रमाणे होईल. याप्रमाणे 2चा 1 उलट प्रमाणे. त्यानंतर या मार्करपर्यंत दुसऱ्या त्याप्रमाणे सगळं विणायचं आहे. मार्कर आहे तसा ठेवायचा. इथे आपण ज्याप्रमाणे विणतो त्याप्रमाणे विणायचा. 1 सुलट आत धागा घेऊन 2चा 1 याप्रमाणे हे आपण विणतो. हे त्याप्रमाणे हे विणलेलं आहे. मधले जे टाके आहेत तिथे प्रत्येक सुलट ओळीला या 2चा 1 आणि या 2चा 1 होत जाणार आहे. मधले जे 29 टाके आहेत त्यातला प्रत्येक सुलट ओळीला 2 टाके कमी होतील. इथे सुरुवातीला 2चा 1 करायचा, शेवटी 2चा 1 करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे हे दोनही 2चे 1 हे सुलटच करायचे. तर हा आपण 2चा 1 केला सुरुवातीला. त्यानंतर आता पॅटर्न जसा आहे तसा कंटिन्यू करायचा आहे. तर इथे 3 टाक्यांचा आपण 1 करतो. तर सर्वसाधारणपणे पॅटर्नला जितकं जमेल तितकं ते विणायचं आहे. तर इथे आपण हा 3चा 1 करणार आहे. म्हणजे हे पहिले जे 2 टाके आहेत त्याचा हा प्रकार असा करायचा. हा 2चा 1 करायचा आणि पहिल्या एकाचा 1 विणायचा. याप्रमाणे 2चे 2 टाके राहिले. आता पुढची सगळी ओळ शेवटचे 3 टाके राहीपर्यंत म्हणजेच इथंपर्यंत पुढच्या मार्करपर्यंत 3 टाके राहीपर्यंत किंवा उरेपर्यंत आहे त्याप्रमाणे विणायचे. म्हणजेच आपण 3चा 1 करून जी ओळ घालतो त्याप्रमाणेच विणायचं आहे. फक्त टाके जे आपण कमी करतो ते त्यामध्ये ॲडजस्ट करत जायचं आहे, एवढंच आहे त्यामध्ये. तर हे मधले आहेत त्याप्रमाणेच विणायचे सगळे. 3 टाके शेवटचे उरेपर्यंत मधल्या पॅटर्नमधले जसं आहे त्याप्रमाणे विणत जायचं आहे. जशी विण घातलेली आहे त्याप्रमाणे आपण विणायचे. आता आपल्याला इथे हा 2चा 1 करायचा आहे. म्हणून हे 2 जे टाके आहेत त्याचे पहिल्यांदा सुरुवातीला केले त्याप्रमाणे 2चे 2 करायचे. हा डिझाईनमध्ये सारखेपणा येण्यासाठी आहे. शेवटी हे 2 राहिलेले आहेत त्या 2चा 1 करायचा. मार्कर आहे तसा ठेवायचा.
त्यानंतर मधले जे आहेत ते जसे आहेत तसे शेवटपर्यंत विणायचे आहेत. आता इथे पण आपण ज्याप्रमाणे पॅटर्न येणार आहे तो त्याप्रमाणे विणत जायचं आहे आणि शेवटी एक टाका असताना 2चा 1 करायचा, शेवटचा एक सुलट विणायचा, हा 2चा 1 करायचा. आता तर इथे हा आपण आता उलट विणणार होतो त्यामुळे 2चा 1 हा उलट करायचा आहे, शेवटचा 1 सुलट. ही पहिली ओळ होती पॅटर्न मधली. पॅटर्न इथला आणि इथला किंवा डिझाईन इथली आणि इथली तशीच कंटिन्यू करायची आहे, फक्त टाके कमी होत जातील. हा जो भाग आहे हा जो आणि हा जो इथे दर डिझाईनच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्या ओळीला 2चा 1 1 करायचा आहे, म्हणजे इथे एकदा 2चा 1 आणि इथे एकदा 2चा 1. ही डिझाईन 4 ओळींची आहे त्यामुळे प्रत्येक पहिल्या ओळीला इथे 2चा 1 आणि इथे 2चा 1 होईल. म्हणजेच 4 ओळीतून एकदाच इथे 2चा 1 आणि इथे 2चा 1 होणार आहे. प्रत्येक 4 ओळीतून इथे 2चा 1 आणि इथे 2चा 1 एक एकदाच होईल. मधला जो भाग आहे ते डिझाईन सुद्धा 4 ओळींचंच आहे, पण इथे प्रत्येक सुलट ओळीला सुरुवातीला 2चा 1 आणि शेवटी 2चा 1 याप्रमाणे टाके कमी होत जाणार आहेत. तर याप्रमाणे ही पहिली ओळ सगळीकडे जशी आहे त्याप्रमाणे आहे. बाकी सगळं विणकाम हे जशी विण येईल त्याप्रमाणे विणायचं आहे. आता दुसरी ओळ प्रत्येक पॅटर्नची जशी आहे त्याप्रमाणे आपण विणून घेऊया. हे 2 भागाची जी दुसरी ओळ आहे त्याप्रमाणे विणायची आणि मधला भाग आहे त्याची दुसरी ओळ ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायची. दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे. तिसरी ओळ, तिसऱ्या ओळीला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इथे टाके 2चा 1 करायचा नाही आहे, फक्त मध्येच टाके कमी होतील. इथे 13 टाके असणार आहेत पहिल्या भागामध्ये. मधले हे आहेत ते जसे आहेत त्याप्रमाणे विणायचे आहेत. 1 सुलट, 2चा 1 आत धागा घेऊन याप्रमाणे ते मार्कर त्यासाठीच. आता हा मधला भाग आलेला आहे. 29 टाके होते सुरुवातीपासून, तर मागच्या ओळीला पहिल्या ओळीला 2 टाके कमी झाले म्हणजे आता हे 27 असणार आहेत. आपण मोजून बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 2 26 आणि 1 27. तर आता इथे पुन्हा 2चा 1 करायचा. आता इथून पुढे तिसरी ओळ यातली सुलटच आहे त्यामुळे ती सगळी सुलट विणायची आहे. पुन्हा मधले टाके संपताना शेवटी 2चा 1 करायचा. शेवटी 2 राहिलेले आहेत, 2चा 1 करायचा. या ओळीला पुन्हा 2चा 1 2 वेळा केल्यामुळे 2 टाके कमी झाले, तर आता 25 टाके मध्ये असले पाहिजेत. दर ओळीला 2-2 मधले कमी होणार आहेत दर सुलट ओळीला. इथे करायचे नाही आहे. यानंतर चौथी ओळ जशी आहे तशी आपण विणून घेऊया. चौथी ओळ विणून पूर्ण झालेली आहे. आता पुन्हा पहिली ओळ असणार आहे याही डिझाईनची आणि याही डिझाईनची. तर पहिल्या ओळीला इथले टाके पुन्हा कमी करायचे आहेत. 2चा 1 करायचा. इथे फक्त एकदाच टाके कमी होणार आहेत. एकदा आपण फक्त कमी केलेले आहेत, प्रत्येक पहिल्या ओळीला इथे कमी होणार. तर मागच्या वेळी 1 केला, आता इथे 13 टाके असले पाहिजेत. 3 चौक 12 आणि 1 13 टाके आहेत बरोबर. तर आता इथे 2चा 1 करायचा आहे. तर आपण कसा करायचा ते बघायचं. तर दुसरा हा जो टाका आहे तिथे या ओळीला सुलट विणायचा आहे, म्हणून सुलट 2चा 1 करायचा. त्यानंतर
ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणत जायचं आहे मार्कर्सपर्यंत. ही पहिली ओळ आहे. तर साईडचे जे 2 पॅनेल्स आहेत तिथे फक्त पहिल्या ओळीला टाके 2चा 1 करायचा आहे. इथे 1 टाका कमी झाला, 13 होते, आता 12 राहिलेले आहेत. मधला जो भाग आहे, मधले हे जे आहेत खिडकीचे, ते आटी घेऊन करायचे. आता इथे 2चा 1 करायचा. दर सुलट ओळीला मधल्या भागात 2चा 1 होणार आहे. 1 केला. त्यानंतर हा 3चा 1 आहे तर तो तसाच 3चा 1 करायचा. मधले जे आहेत शेवटचे 2 उरेपर्यंत ज्याप्रमाणे पॅटर्न आहे त्याप्रमाणे विणत जायचं आहे. आता शेवटी 2चा 1 करायचा आहे. बरोबर मध्ये 2दा आपण 2चा 1 केला तर 25 टाके होते. आता 23 असले पाहिजेत. याप्रमाणे हे विणकाम होत जाणार आहे. इथे जशी विण आहे त्याप्रमाणे विणत जायचं. 2 टाके आहेत, 2चा 1 करायचा आहे. या ओळीला इथे आपण हा सुलट विणणार आहोत म्हणून 2चा 1 हा सुलटप्रमाणे होईल आणि शेवटचा टाका सुलट. मोजून बघूया साईडला किती टाके आहेत ते. 1 2 3 4 5 6 12 टाके आहेत आणि इकडे पण 12 असले पाहिजेत. 1 2 3 4 5 6 12 प्रमाणे विणत जायचं आहे. इथे फक्त पहिल्या ओळीला टाके कमी करायचे आणि इथे प्रत्येक सुलट ओळीला 2 टाके कमी होतील कसे ते दाखवलेले आहे. याप्रमाणे विणत जायचं आहे. इथे दोन्ही बाजूला 11 टाके होईपर्यंत याच क्रमाने विणायचं आहे आणि त्यानंतर थांबायचं आहे. जशी विण आहे त्याचप्रमाणे विणायचं आहे. इथे 11 टाके आणि इथे 11 टाके होईपर्यंत याच क्रमाने टाके कमी करायचे आणि त्यानंतर थांबायचं आहे. तर इथे आणि इथे या साईडच्या पॅनलमध्ये 11 टाके उरेपर्यंत थांबायचं होतं. ते 11 टाके राहीपर्यंत तर तेवढं झालेलं आहे. 11 टाके दोन्हीकडे राहिलेले आहेत. मोजून बघूया. 1 2 3 4 5 दोन्ही 10 आणि 11 आणि इथे पण 1 2 3 4 5 5 दोन्ही 10 आणि 11 बरोबर 11 टाके राहिलेले आहेत दोन्ही बाजूला. आता इथून पुढे इथले टाके बंद करायचे, थांबवायचे आहेत. इथे जसं आहे विणकाम त्याचप्रमाणे हे चालू ठेवायचं, कंटिन्यू करायचं आहे आणि मधले मात्र प्रत्येक सुलट ओळीला 2-2 टाके कमी करायचे आहेत. इथले 2 आणि इथले 2. आत्ता सध्या मध्ये 19 टाके राहिलेले आहेत. तर याप्रमाणे टाके आता कमी कमी करत जायचं आहे. दोन्ही पॅनलचे टाके 2चा 1 इथून पुढे करायचा नाही आहे, थांबायचं आहे. हे 11 टाके जशी विण आहे त्याप्रमाणे विणायचे. मधले जे आहेत ते जसे आपण विणतो त्याप्रमाणे विणायचे. फक्त मधले जे टाके आहेत ते प्रत्येक सुलट ओळीला पहिला आणि शेवटचा 2चा 1 याप्रमाणे करत जायचं आहे. उलट बाजूच्या ओळी ह्या सगळ्या टाके कमी न करता जशा आहेत विणीप्रमाणे त्याचप्रमाणे येतील. तर आता इथून पुढे आपण हे मधलं विणकाम करून घ्यायचं आहे. हे विणकाम जे आहे साईडचे पॅनल ते असेच विणायचं आहे. 11 टाके आणि मधले टाके प्रत्येक सुलट ओळीला पहिला 2चा 1 आणि शेवटी 2चा 1 याप्रमाणे विणायचे आहेत आणि मध्ये एकूण 3 टाके राहिले की विणकाम सगळं थांबवायचं आहे. हे टाके कमी कमी करत जाऊन 3 टाके शिल्लक राहिल्यानंतर थांबायचं आहे. तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया. टोट बॅगचा मधले हे 3 टाके उरेपर्यंत विणकाम करायचं होतं. त्याप्रमाणे आपण विणत इथपर्यंत आलेलो आहोत. हे मधले बरोबर 3 टाके राहिलेले आहेत. आता त्याच्या पुढची ओळ बॅगेच्या शेवटच्या विणकामाकडे आपण चाललेलो आहोत.
त्याच्या पुढची ओळ असणार आहे 3 टाके राहिल्यानंतर एक ओळ पाठीमागची उलट करून घेतलेली आहे। त्यानंतर त्याच्या पुढची ओळ आहे। पहिले 11 टाके आहेत ते ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणत जायचे आहेत। त्यानंतर या मार्करच्या इथे आपण याप्रमाणे विणतो ते तसेच विणायचे। एक सुलट धागा आत घेऊन 2चा 1 याप्रमाणे विणायचे। मार्कर आहे तसा रिप्लेस करायचा। आता हे मधले जे 3 राहिलेले आहेत त्या 3चा 1 करायचा। त्यानंतर पुन्हा दुसऱ्या मार्करच्या इथले एक सुलट आत धागा घेऊन 2चा 1 याप्रमाणे करायचा। त्याच्या पुढचे 11 टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत। आता उलट बाजूची ओळ ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे पहिले 11 आणि शेवटचे 11 विणायचे। मार्करच्या मधले सगळे आपण नेहमी सुलट विणतो तर ते सुलट विणायचे। हा मधला एक पण सुलट विणायचा। पुन्हा 2 मार्करच्या इथले तेही सुलट विणायचे टाके। शेवटचे 11 टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायचे। जशी विण येईल त्याप्रमाणे विणत जायचे। आता त्याच्या पुढची ओळ पहिले 11 टाके जे आहेत ते जशी विण येईल त्याप्रमाणे विणायचे आहेत। आता मार्कर काढायचं आहे आणि त्यानंतर 2 सुलट विणायचे। हा उचलून घ्यायचा, हा मार्कर काढायचा, हा पण उचलून घ्यायचा दुसरा टाका। त्यानंतर मार्कर काढायचा आणि हे पुन्हा 2 टाके न विणलेले जे आहेत ते असे याच्यावर आणायचे सुईवर आणि इथे आत धागा घ्यायचा। ह्या 3चा 1 करायचा। 3चा 1 केला। पुन्हा आत धागा घ्यायचा। हे 2 सुलट विणायचे। मार्कर पुन्हा काढून टाकायचा। आता हे शेवटचे 11 टाके जे आहेत ते जशी विण येईल त्याप्रमाणे विणायचे आहेत। नंतर पुढची ओळ पहिले जे 11 टाके आहेत ते जशी विण येईल त्याप्रमाणे विणायचे। मोजायचे आता 11 टाके किती होतात ते। हे 11 झालेले आहेत। आता इकडचे 11 हे 11 आणि हे जे मधले जे 7 टाके राहिलेले आहेत ते सगळे सुलट विणायचे। चार 5 6 7 टाके राहिले। त्यानंतर पुढचे जे 11 आहेत ते जशी विण आहे त्याप्रमाणे विणायचे। याप्रमाणे हे दिसत आहे। आता जवळजवळ बॅगेचं काम विणकाम पूर्ण होत आलेलं आहे। आता इथून पुढे हे पॅटर्न काहीही घालायचे नाही आहेत। इथून पुढे 6 ओळी या सगळ्या सुलट विणायच्या आहेत आणि मग टाके बंद करायचे म्हणजे बॅगेचं विणकाम हे पूर्ण होईल। तर याच्या पुढे आपण 6 ओळी पूर्ण सुलट विणून घेऊया। म्हणजे हे 11 22 11 दोन्ही 22 आणि 22 आणखीन 7 29 टाके असणार आहेत सुईवर। तर हे 29 टाके आहेत तर त्यावर आपण 6 ओळी सुलट विणायच्या आणि मग टाके बंद करायचे आहेत। टोट बॅगेचं शेवटच्या 6 ओळी पूर्ण करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत। सगळ्या सुलट विणलेल्या आहेत। आता विणकाम पूर्ण झालेलं आहे बॅगेचं। हे टाके बंद करायचे आहेत। नेहमीप्रमाणेच टाके बंद होतील। एक विणायचा, दुसरा विणायचा,
पहिला त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे. टाके सुलट बाजूनेच बंद होतील. टाके सगळे बंद झालेले आहेत. आता धागा कट करायचा आहे. तर सर्वसाधारणपणे आपल्याला ह्या बाजू शिवायच्या आहेत, तर त्याला पुरेल इतका असा धागा इथे कट करायचा, साधारण डबल वगैरे, म्हणजे शिवताना दुसरा धागा जोडायला लागणार नाही आपल्याला. तर इथे असा कट करून टाकायचा आणि हा यातून ओवून घ्यायचा की हा टाका बंद होईल. तर याप्रमाणे हा भाग तयार झालेला आहे. हे बघा, इथे बंद येतील. तर असाच आणखीन एक भाग तयार करून घ्यायचा आहे आणि मग बॅग शिवायची हे आपण बघूया. या भागाप्रमाणेच हा दुसरा भाग पण विणून झालेला आहे. अगदी एकसारखे हे दोन्ही भाग विणायचे आहेत. आता टोट शिवायची आहे. तर ही उलट बाजू आहे. या उलट बाजू दोन्ही एकमेकासमोर येतील अशा रीतीने हे दोन भाग ठेवायचे आहेत. ही उलट बाजू आहे, ही उलट बाजू आहे रॉंग साईड. तर त्या एकमेकावर येतील याप्रमाणे ठेवायची आणि सुलट बाजूने ही टोट शिवायची आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काही मार्कर्स लागतील, ते आपण इथे लावून घ्यायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ही जी खालची बाजू आहे त्या एंडला बरोबर जिथे आपण टाके बंद केलेत तिथे असा एक मार्कर पहिला लावून घ्यायचा शेवटी, म्हणजे ते हलणार नाहीत टाके. त्यानंतर इथे सुरुवातीला अगदी याच्या इथे एक लावून घ्यायचा आहे मार्कर. मार्कर लावायचं कारण असं की टाके शक्यतो जात्यासमोर यावेत, आणखीन थोडेही इकडे तिकडे होऊ नयेत यासाठी मार्कर लावायचे आहेत याप्रमाणे. त्यानंतर आता लावून घेऊया. साईडचे दोन्ही टाके आपण सुलट विणलेत त्यामुळे ते एकसारखे येतील. हा जो आपण जास्तीचा धागा सोडलेला आहे तो घ्यायचा. टेपस्ट्री नीडल आहे ही, ती घ्यायची. आणखीन शिवायला सुरुवात करायची आहे. सुलट बाजू किंवा राईट साईड ही बाहेरच्या बाजूला येणार आहे आणि उलट बाजू आतमध्ये एकमेकासमोर असतील. आता हे शिवत जायचं आहे व्यवस्थित. ह्या समोर जे दिसतात धागे त्याच्या समोरासमोर शिवत जायचं आहे. पहिल्यांदा इथे एक गाठ घालून घेऊया आपण की जरा घट्ट होण्याच्या दृष्टीने. हे बघा, ह्या ज्या गाठी आहे त्याच्यामध्ये हा धागा असतो तिथे शिवायचा आहे आणि एकाच दिशेने शिवायचं आहे, म्हणजे मग ते छान येईल. एकाच दिशेनं, म्हणजे आता या बाजूने आपण घातला टाका तर पुढचे टाके पण याच बाजूने असे घालायचे आहेत. हे बघा, आणि ही अशी या बाजूने असं शिवत जायचं आहे. याप्रमाणे
हे बघा, याप्रमाणे हे शिवलं जाईल. लक्षात येत नाही, खूप खेचून घ्यायचं नाही. याप्रमाणे हे बघा. आता जसं या मार्करच्या इथे येऊ तसा मार्कर हा काढायचा, पुढे लावायचा, तिथपर्यंत शिवायचं, पुन्हा पुढे लावायचा, तिथपर्यंत शिवायचं. या क्रमाने शिवत जायचं आहे. तर ही सगळी पूर्ण बाजू आपण शिवून घेऊया आणि मग दुसरा भाग हा शिवायचा आहे. ही बाजू पूर्णपणे शिवून झालेली आहे. शेवटपर्यंत शिवायचं नाही आहे, इथलं थोडंसं असं ओपन ठेवायला लागणार आहे. तर सध्या आपण हे असा धागा इथे असाच ठेवूया. ही बाजू शिवून झाल्यावर बघायचं आहे की किती एखादा इंच तिथे सोडावं लागतं ते. आता दुसऱ्या बाजूचा जो धागा होता, दोन्ही बाजूला आपण बंद केल्यानंतर धागे सोडलेले असणार आहेत. हा एका बाजूचा आणि इथून जो आपण शिवला तो एका बाजूचा. तर तोच धागा घ्यायचा. प्रत्येक वेळी मोठे धागे सोडायचे, म्हणजे वेगळे जोडावे लागत नाहीत आणि त्यानेच आपल्याला शिवता येईल. तर आता हा जो आहे खालचा भाग, तो इथल्या धाग्याने आधी असा इकडपर्यंत शिवायचा आणि मग पुन्हा पाठीमागे जाऊन वरती शिवायचा. तर आत्ता ज्याप्रमाणे शिवलं त्याप्रमाणे शिवायचं आहे. पहिल्यांदा इथून एक आपण काढून घेऊया. एखादी अशी गाठ घालून घ्यायची की सुटणार नाही. आणि हे समोरासमोर जे बंद केलेले जे आहेत तिथून शिवत यायचं आहे. हे बघा, असं या प्रमाणे हे असे पकडायचे आणि समोरासमोर जे आहेत ते असे शिवत यायचे. आता हे दोनदा आपण गाठ घालून झाल्यावर तिसऱ्या वेळी काही घालायची गरज नाही, सिंपल शिवायचं आहे. याप्रमाणे म्हणजे खालची बाजू बंद होऊन जाईल. आता हा मार्कर काढून टाकायचा. हे बघा, याप्रमाणे हे सगळं शिवलं गेलेलं आहे. आता इथून असा हात काढायचा आणि आतल्या बाजूने ही जी आतून बाजू आहे त्यातून फक्त तो ओवून घ्यायचा. हे बघा, इथला पण आपण आता मार्कर काढून टाकूया. दुसऱ्या बाजूचा, ही आतली बाजू आहे, उलट बाजू. हा धागा इकडे आलाय तर तो फक्त इथून इथपर्यंत न्यायचा आहे. इथपर्यंत जिथून घेतलेला आहे आपण तिथूनच असा काढत जायचा तो. हे बघा, सरळ समोर समोर जे आपण टाके घातलेले आहेत त्याच्यातनंच खालून खालून असं काढत जायचं आहे. हा फक्त त्या बाजूला दुसऱ्या बाजूपर्यंत आणायचा, म्हणजे मग आपल्याला त्या बाजूची ती दुसरी बाजू शिवायची आहे. यासाठी हा दोरा इथे आल्यानंतर हे खालची बाजू आहे तर थोडं खेचून घ्यायचं. हे आता पुन्हा सरळ बाजूकडे यायचं आहे. हे बघा, ही खालची बाजू शिवून झालेली आहे. याप्रमाणे आता
ही जी बाजू आहे ती पण ज्याप्रमाणे इकडची बाजू शिवली त्याचप्रमाणे ही पण बाजू आपण शिवून घेऊया। या बाजूची पण साईडची शिवून झालेली आहे, तर हे मार्कर आता काढून टाकायचे। तर या बाजूला साधारण इथपर्यंत असं ओपन ठेवलेलं आहे, त्याचप्रमाणे इकडेही याचप्रमाणे असं ओपन ठेवायचं आणि हे जे आहे ते इथे बंद करून टाकायचं आहे। इथे एखादी गाठ घालून टाकूया आपण, म्हणजे सगळ्या बाजू शिवून झालेल्या आहेत। सगळीकडून बॅक शिवून झालेली आहे आपली। आता याला याप्रमाणे ही अशी दिसत असणार आहे। आता इथे दोन आपण आता बंद विणायचे आहेत, तर ते कसे विणायचे ते बघूया। टोटचे बंद कसे बनवायचे हे आता बघणार आहोत। एक मी बनवून घेतलेला आहे, हे बघा याप्रमाणे। हे वेगळे कलर वापरलेले आहेत थोडेसे, याला कॉन्ट्रास्ट किंवा डार्क असे कलर वापरलेले आहेत। याप्रमाणे हा बनवलेला आहे। हे आत्ता बनवलंय त्यामुळे थोडासा तो वेडा वाकडा होतोय, पण काय आहे की तो वापरून थोडा सैल होतो आणि मग तो व्यवस्थित होतो। तर आता या बाजूचे बनवलेले आहेत, इकडचे बनवायचे आहेत। त्यासाठी ही जी दिसते त्याप्रमाणे आयकॉर्ड बनवायची आहे। त्यासाठी 2 आयकॉर्ड लागणार आहेत। एक ही बनवलेली आहे, इथे दिसतात तुम्हाला 2 कलर। तर त्याप्रमाणे आता दुसरी बनवून घेऊया आपण। तर 4 टाक्यांची आहे ही। आपल्याला पाहिजे त्या कलरने आपण करू शकतो। पहिल्यांदा पहिली आपण जी गाठ घालून घेतो ती घ्यायची आहे आणि इथूनच हे टाके उचलायचे आहेत। आता हा या बाजूने आहे, तर हा इकडून बनवायचा, म्हणजे मग बॅलन्स होतो। बरोबर 4 टाके उचलून घ्यायचे आहेत। हा असा अडकवायचा यामध्ये, ही गाठ घातलेली आहे आपण। नेहमी आपण विणकामाला सुरुवात करताना घालतो त्याप्रमाणे असा अडकवायचा। इथल्या एका भोकातनंही घातलेलं आहे। याच्यासाठी डबल पॉइंटेड निडल वापरायचे आहेत, थोड्याशा जाडसर अशा, म्हणजे मग ही थोडी जाड येईल। नेहमीच्या सुयांवर पण ही विणता येते, पण सहज येत नाही, म्हणून यासाठी अशा दोन्ही बाजूला टोकं असलेल्या सुया वापरायच्या आहेत। नेहमीच्या सुयांवर पण आपण बघणार आहोत ती कशी विणायची ते। पहिल्यांदा असा हा अडकून घ्यायचा आहे, इथे धागा आपण जी गाठ घातलेली आहे ती अशी अडकून घ्यायची आणि यातनं अशी काढायची आहे। असे 4 टाके आपण उचलून घेणार आहोत। हा एक झाला। शेजारच्याच होलमधून घालायचे आणि 4 टाके विणायचे आहेत। हे बघा, हा असा बोटाला गुंडाळून घ्यायचा, पुन्हा एकदा तो ट्विस्ट करायचा किंवा वळवून घ्यायचा, हे ओढायचं असं इकडून, आणि त्या ज्या भोकातून आपण घातलेला आहे त्याच भोकातून ही काढायची आहे। हा दुसरा झाला। त्यानंतर आता तिसरा, 3 झाले। आता शेवटचा एक। हे 4 टाके झालेले आहेत, दिसत असतील तुम्हाला। आता हे एक आपण गाठ घालून घेऊया या 2 धाग्यांची आणि मग टाके विणायचे। इथूनच विणायला सुरुवात करायची आहे। तर हे 4 टाके सगळं सुलटच विणकाम आहे। हे सुलट विणायचे। 1 2
2. पहिल्यांदा थोडंसं ते अवघड जाईल कारण टाके सैल झालेले नाही आहेत. 3, 4 याप्रमाणे. आता आपण नेहमी काय करतो, इथून सुरुवात करतो या सुईवर, तर तसं न करता हे जे टाके आहेत ते या टोकापर्यंत सरकवत आणायचे आहेत. म्हणजेच हा धागा पाठीमागून पुढे येईल. याप्रमाणे एवढंच आहे यामध्ये. आता पुन्हा याप्रमाणे विणायचं. 1, 2, 3, 4. आता पुन्हा हा धागा इथे आहे, दिसतोय तुम्हाला. तर आपण नेहमी विणताना इथूनच सुरुवात करतो. हा पहिल्यांदा विणतो, तसं न करता हा धागा इकडे घ्यायचा. म्हणजेच हा पहिला विणायचा, त्यासाठी धागा इकडे येईल. मग या सुयांवर काय होतं, 2 टोके असल्यामुळे हे टाके असे या बाजूला सरकवता येतात आणि आपल्याला विणता येतं. म्हणून अशा 2 साईड असलेल्या किंवा 2 टोकं असलेल्या सुया वापरायच्या आहेत. आणि असंच विणत जायचं आहे की ती आयकॉर्ड बनत जाईल. हे बघा, पुन्हा हे टाके या बाजूपर्यंत सरकवत आणायचे, पुन्हा विणायचे. सगळं विणकाम हे सुलटच आहे. झाले. पुन्हा हे टाके या इथपर्यंत आणायचे. हा धागा प्रत्येक वेळी पाठीमागून आला पाहिजे. पाठीमागून म्हणजे शेवटच्या टाक्यातून आला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. आता ही अशी विणत जायची आहे. तर ते किती विणायची मी सांगते. फक्त ज्यांच्याकडे डबल पॉइंटेड नीडल नाही आहेत त्यांच्यासाठी हे आहे की हे कसं विणायचं ते. तर आपण हे टाके या सुईवर काढून घेऊया. हे बघा, तर ज्याला एकच टोक असतं त्याला इथे येणार आहेत हे टाके. तर होणार आहे काय की आपल्याला इकडे या बाजूला सरकून इथून विणता येणार नाहीत हे, कारण का हे आहेत टाके काढू शकणार नाही आहेत. तर यासाठी काय करायला लागेल, जेव्हा आपण एकाच टोकाची सुई वापरू तेव्हा हे जे आहेत टाके ते 4 विणल्यावर पुन्हा या दुसऱ्या सुईवर घ्यायला लागतील आणि हा धागा म्हणजे पाठीमागून येईल याप्रमाणे विणावं लागेल आणि ते प्रत्येक वेळी करावं लागेल. हे बघा, आता आपण डबल पॉइंटेड निडलला काय करतो, इकडे आणतो आणि विणतो. तर याला हे इथून करता येत नाही. तर हे प्रत्येक वेळी टाके आपल्याला या सुईवर घ्यावे लागतील आणि विणावं लागेल याप्रमाणे. प्रत्येक वेळी हे करावं लागतं. त्यासाठी डबल पॉइंटेड निडल वापरणं. म्हणून शक्य असेल तर या पद्धतीच्या दोन्ही बाजूला टोकं असलेल्या ज्या सुया मिळतात त्या घ्यायच्या आहेत. ह्या थोड्या जाडसर मी घेतलेल्या आहेत. आपल्याकडे जर असतील तर सर्वसाधारणपणे 9-10 नंबरच्या सगळ्यांकडे असतात, तर त्या नंबरने केल्या तरी हे विणलं तरी चालतं. आता हे बघा, हा धागा पाठीमागे आहे, याप्रमाणे विणत जायचं आहे. हे बघा, याप्रमाणे पुन्हा या बाजूला आणायची सुई. तर याप्रमाणे करून घ्यायचे आहेत.
तर ही जी आहे याची लांबी जी आहे ती साधारणपणे 24.5 इंच आहे. इतकी ही विणावी लागेल. तर बरोबर एवढी करून घेऊया आणि मग बघूया की हे कसं करायचं आहे ते. हे अशी 2 टोकं आहेत, या बाजूची 2 टोकं आणि त्या बाजूची 2 टोकं. तर करताना ते मात्र लक्षात ठेवायचं आहे की एकाच टोकाकडून दोनही कॉर्ड विणायचे आहेत आणि मग त्या इकडे जोडायच्या आहेत. समोरासमोर घ्यायचं नाही आहे ते हँडल्स, नाहीतर ते येणार नाही नीट. ही या बाजूची विणलेली आहे, इकडून सुरुवात केलेली आहे आणि इकडे संपलेली आहे. याप्रमाणेच ह्या करायच्या आहेत. तर ह्या 24.5 इंच इतकं लागणार आहे याला. ही तेवढीच विणलेली आहे, त्याप्रमाणे आपण विणून घेऊया. ह्या आयकॉर्ड ज्या आहेत त्या एकसारख्या विणायच्या होत्या एकाच लांबीच्या, तर त्या विणून झालेल्या आहेत. हे बघा. आता हे टाके बंद करायचे आहेत. तर ज्याप्रमाणे विणलेत त्याप्रमाणेच टाके बंद करायचे. ज्याप्रमाणे नेहमीप्रमाणे टाके बंद करतो त्याचप्रमाणे बंद करायचे आहेत. पहिला विणायचा, दुसरा विणायचा, पहिला त्यावरनं काढून टाकायचा. याप्रमाणे टाके बंद झालेले आहेत 4. आता हे इथे कट करून टाकायचा. एवढा एक दोरा धागा इथे कट करायचा, म्हणजे आपल्याला त्यानेच शिवता येईल. आणि हा जो आहे तो थोडासा आपण हा इथं खेचून घेऊया आणि हा इथून काढायचा की हा बंद होऊन जाईल टाका. याप्रमाणे. आता विणकाम सगळं पूर्ण झालेलं आहे. हा कसा आपण बंद शिवला त्याचप्रमाणे हा पण शिवायचा. तर काय करायचंय, घालतो त्याप्रमाणे घालत जायचं. जेवढा जमेल तेवढा घट्ट घालायचं आहे, कारण ते वापरून नंतर सैल होणार असतं. पहिल्यांदा आता ते थोडासा पीळ तो घट्ट घालायचा. याप्रमाणे घालून घ्यायचं आहे. ही टोकं अशी पकडून ठेवायची, सोडायची नाही आहेत. हे बघा. याप्रमाणे असा हा बनतो आणि दोन्हीचं माप सारखंच आहे. त्यामुळे काय करायचं की हे असं पकडून शिवून टाकायचं आहे याच धाग्याने. तुमच्या लक्षात आलं असेल हे धागे आपण का सोडलेत ते. तर एक यातला जो आहे तो एक वरून लावायचा आणि एक खालून लावायचा इथे टोकाला, म्हणजे मग ते व्यवस्थित होतील. हे बघा याप्रमाणे. आणि हे याच धाग्याने शिवून टाकायचं आहे. त्याच पीळ घट्ट धरून हे दोन्ही बाजूनी असे टाके घालून घ्यायचे आहेत. म्हणजे हे जे बंद आहेत ते चांगले शिवले जातील इथे. हे बघा इकडचं असं शिवलेलं आहे आपण. हे त्याचप्रमाणे हे शिवायचं आहे. आणि हे जे धागे राहिलेले आहेत ते ज्या त्या ह्याच्यामध्ये असे आत घालून टाकायचे, की शक्यतो कापायचे नाहीत, की मग म्हणजे तिथून निसटून येत नाहीत. अशा आतपर्यंत सुई घालायची, त्याच्यात हे ओवून घ्यायचं आणि आपण सगळ्याला शिवतो त्याचप्रमाणे हे याप्रमाणे. टोट बॅग तयार झालेली आहे सगळी शिवून. हे बघा. हे वापरून लूज होतं आणि मग एकसारखं होतं. तर आत्ता जरी हे असं दिसत असेल तरी ते वापरून होणार आहे. त्यामुळे काय तिकडे लक्ष द्यायचं कारण नाही आहे. हे बघा अशी सुंदर अशी आपली टोट बॅग तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपली टोट बॅग
विणून पूर्ण झालेली आहे। विणायला एकदम सोपी आहे। आपल्याला ही समरसाठी वगैरे जास्त करून वापरता येईल यासाठी अशी बनवलेली आहे। जरा वेगळ्या आकाराची आहे ही आणि नवीन प्रकार थोडासा आहे। सहज विणता येईल अशी आहे ही, तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।